एक पूर्ण वर्ष आणि अजूनही विश्वास बसत नाही की इतक्या पटकन वेळ कसा निघून गेला. आज माझ्या छिनछुनच्या तिन्ही बाळांचं पहिलं वाढदिवस आहे. कधी हे तीन छोटीशी पिल्लं आमच्या आयुष्यात इतका मोठा भाग बनली हे कळालंच नाही. त्यांचं खाणं, पाणी, हट्ट, मस्ती, खेळ आणि त्यांचे छोटे छोटे लाड सगळंच आमच्या आयुष्याचा भाग बनलं. कधी आम्ही त्यांना वाढवलं आणि कधी त्यांना आम्हाला जगायला शिकवलं हेच समजलं नाही. ते फक्त 3 महिन्याचे असताना आमच्या सिम्बाला गॅस्ट्रोमुळे खूप आजारी पडला होता. तो काळ आमच्यासाठी खूप कठीण होता. सतत हॉस्पिटलच्या फेऱ्या, काळजी, भीती आणि असंख्य जागलेल्या रात्री हे सगळं आम्ही अनुभवलं आहे. डॉक्टरांच्या उपचारामुळे आणि सततच्या काळजीमुळे सिम्बा पुन्हा बरं झाला, पण ते 2 महिने आमच्यासाठी खूप काही शिकवून गेले. माझी बाळ खूप धाडसी होती. हळूहळू ते मोठे होऊ लागले. त्यांनी त्यांच्या नावांचा प्रतिसाद घ्यायला सुरुवात केली. आमचा आवाज ऐकून ते आमच्याकडे धावत यायला लागले आणि तेव्हाच आम्हाला जाणवलं की आम्ही त्यांचं पूर्ण जग झालो आहोत आणि ते आमचं. सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ते कायम आमच्या आजूबाजूलाच असतात. आणि मग येतो त्यांच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा माणूस, माझे पप्पा. त्यांचा आवाज ऐकताच तिघी धावत त्यांच्या जवळ जातात. त्यांना अगदी चांगलंच माहिती आहे की त्यांना खाऊ कोण देणार आहे. खरं सांगायचं तर तिघांनी माझे पप्पा माझ्यापासून चोरून घेतले आहे बरं का. पण त्यांचं नातं पाहताच मन अगदी भरून येतं. कधीकधी मी त्यांच्याकडे बघत आणि वाटतं की ते किती मोठे झाले आहेत, पण माझ्या मनात मात्र ते अजूनही तेवढेच छोटे पिल्लं आहेत जे आम्ही पहिल्यांदा हातात घेतली होती. 6 महिन्यानंतर आम्ही त्यांचं न्यूटरिंग केलं. ऑपरेशननंतर त्यांचे त्या अवस्थेत पाहून आमचं मन तुटत होतं, पण त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ते खूप गरजेचं होतं. आज बघता बघता त्यांना 1 वर्ष पूर्ण झालं आहे. सिम्बा आता खूप खोडकर झाला आहे. कधी कधी तो घराबाहेर पळून जातो आणि आम्हाला वाटतं, अरे मित्रा, तू कोण आहेस? पण पुन्हा घरी आल्यावर तो पूर्वीसारखाच निरागस होऊन जातो. चुटकी आमची सगळ्यात गोड आणि लाडकी मुलगी आहे आणि लड्डू तर अगदी नावाप्रमाणे गोड आहे, पण तो खूप लवकर घाबरतो. प्रत्येकाची वेगळी सवय आहे, वेगळी खोडी, वेगळी माया आणि प्रेम दाखवण्याची वेगळी पद्धत आहे. त्यांनी आम्हाला शिकवलं की प्रेम फक्त करण्यासाठी शब्दाची गरज नसते. कधी कधी छोट्या पावलांचा आवाज, एखाद्याचं गोड म्याव, छोटासा हट्ट किंवा शांतपणे आपल्याजवळ येऊन बसूनही खूप काही सांगून जातं. त्यांच्यासोबत घालवलेलं प्रत्येक क्षण माझ्यासाठी खूप खास आहे. आमच्या आनंदाच्या क्षणी, आमच्या दुःखाच्या क्षणी आणि आयुष्यातील प्रत्येक साध्या दिवसात ते आमच्यासोबत होते. माझ्या बाळांनो, आमची निवड केल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही आमच्या आयुष्यातील छोटीशी पिल्लं म्हणून आलात, पण आज तुम्ही फक्त आमचे पाळीव प्राणी नाहीत. तुम्ही आमचं कुटुंब आहात. तुम्ही आमचं घर आहात. तुम्ही आमच्या हृदयाचा एक भाग आहात. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही तुमच्यावर शब्द पलीकडे प्रेम करतो. वी लव्ह यू. हॅपी बर्थडे माय बेबीज.